मुख्यमंत्री साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण आमची म्हैस वांजुटी तुमचा हल्या गावन सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली बेरोजगारीच्या तडीपारानं जीप त्याची छाटली तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन आमची म्हैस वांजुटी आणि तुमचा हल्या गावन हा जो तरुण या ठिकाणी आलेला आहे हा नुसता प्रेमावर मरणारा तरुण नाही हा भगतसिंगासारखा इन्कलाब करणारा तरुण आहे परवा जयपूर मध्ये अभिजित दिपके साहेबांना चापट मारली थापड मारली आम्हाला गुरुदेव सेवा मंडळाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुकडोजी महाराजांचा वारसा आहे भगतसिंगाचा वारसा आहे आणि या लोकांनी दाभोळकर संपवले या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा छळ केला ज्या लोकांनी सत्तेच्या विरोधात आवाज उठवला त्या लोकांवर हल्ले करण्याचं काम सरकारनं केलं अरे हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमचे बाले किल्ले असाच ताठरमाना आमचा जरा न खाली लवे तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे आहे ज्या देशामध्ये गाडी चालवायची असली तर ड्रायव्हरले लायसन लागते आणि ड्रायव्हर शिकलेला लागतो पण या देशाचा प्रधानमंत्री डिग्री नाही आहे आम्ही प्रश्न विचारला बेरोजगारीवर तर तिकडून आम्हाला धर्माचे नारे दिले जातात आमच्या डोक्यामध्ये धर्म टाकला जातो आणि प्रभू श्री रामचंद्राचं नाव घेऊन तरुणांना भटकवल्या जातं सीता मैया भी नाराज है विश्वगुरु के काम से सीता मैया भी नाराज है विश्वगुरु के काम से बोलती है सारे पैसे खा गए मेरे पति के नाम से हे तुम्ही बाहेर उभे आहे सगळे बाहेर तुम्ही दुसऱ्या देशातले नाही आहे तुम्ही याच देशातले आहे म्हणून तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सामील व्हा तुमच्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे किताबे इनकलाब पैदा करती है इसलिए स्कूल बंद है किताबे इनकलाब पैदा करती है इसलिए स्कूल बंद है और शराबे गुलाम पैदा करती है इसलिए ठेके चालू है देशामध्ये शेतकऱ्याचं आंदोलन झालं तर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात येतात अभिजित दिपके साहेबांनी बेरोजगार तरुणांसाठी आवाज उठवला तर त्यांना थापड मारण्यात येते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे वो मारे जाएंगे जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे वो मारे जाएंगे कटघरे में खड़े कर दिए जाएंगे जो विरोध में बोलेंगे जो सच सच बोलेंगे वो मारे जाएंगे इस समय सबसे बड़ा अपराध है निहत्थे और निरपराधी होना जो सच नहीं बोलेंगे वो मारे जाएंगे येणाऱ्या काळामध्ये हा तरुण इन्कलाब करणार आहे आणि हा भगतसिंगाचा तरुण आहे बाबासाहेब आंबेडकरांचा तरुण आहे बाबासाहेबांचा फोटो हातात घेणारे अराजक झाले का महापुरुषांचा फोटो हातात घेणारे अराजक आहे का सत्तेसाठी शिक्षणासाठी सत्तेच्या विरोधात आवाज उठवणारे इथल्या सरन्यायाधीशानं आम्हाला कॉक्रोच म्हणून चिडवल्यानंतर त्याला प्रश्न विचारणारे तरुण हे भाजपची बी टीम आहे का इथे आलेले शेतकऱ्याचे पोरं हे अंधभक्त आहे का तुम्ही कोणत्या पक्षाच्या विचारधारेचे आहे का तुम्हाला पैसे देऊन बोलावलं का 500 रुपयात 1000 रुपयात आपण विकलो गेलो का मग ह्याच्या 50 खोके घेऊन तिकडे गेले होते याच्यापेक्षा आपण बरं पलटी करून टांगा घोडे फरार झाले खोक्यास घेऊन या बोके हुशार झाले आणि हे बोके कधीच आपल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनात बोलत नाही आमच्या पोलीस बांधवांना म्हटलं होतं तुमची पत्नी अशा ठिकाणी करेल की तुमची बायको सुद्धा तुम्हाला फोन लावू शकणार नाही असे सुद्धा मंत्री संत्री आहे पोलीस बांधवांनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा आमच्या विरोधात कितीही कटकारस्थानं केले आम्हाला कितीही म्हणलं तुम्ही बीजेपीची टीम आहे किंवा आमच्यावर कितीही FIR केल्या तर
बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि शहीद आजम भगतसिंगाचा विचार घेऊन आम्ही चालणारे लोकांवर लक्षात ठेवा की माझ्यावरती शासन इतके FIR करते, माझ्यावरती शासन इतके FIR करते, पण माझा भीमराव मला लढण्यासाठी तयार करते. आवाज हा इन्कलाब आपल्याला तयार ठेवायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा आपल्याला घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून एक जाता जाता माझे तरुण मित्र आहे, पण प्रेमातून इन्कलाब करणारे आहे. ये कमसीन कलिया, ये महकती हवाएं, ये पायल की छमछम जो बास को लाए, ये रुखसार की लाली, ये जुल्फों के साए, ये कमर की लचकन, ये गुंजी सदाए, ये मोहब्बत की बातें, ये महबूब की यादें, ये बुझते चिरागों को बेशक हवा दे. इन्हीं की बदौलत है महफिल में रौनक, इन्हीं से वफा की अशरफी दमकती, इन्हीं से हिजरत की आंखें चमकती, इन्हीं से जवानों की आंखें चमकती. पर हमें आग पीने दो जिंदा जवानों, पर हमें आग पीने दो जिंदा जवानों, के जुगनुओं पे हमको भरोसा नहीं है और लड़े हैं सदा ही मशालों को लेके. अंधेरे को हमने भी कोसा नहीं है, ना आंखों को झीलों से तस्वीर दी, ना जुल्फों को बादल का नाम दिया, ना मुस्कान को उनकी है चंदा कहा, ना रातों की बाहों को जाम दिया. जवानों की हाथों की उठती तड़प को शमशेर ईदी है गुलाब नहीं, और उनके नहाने के बाद भी पानी को हमने पानी ही कहा है शराब नहीं. उनके नहाने के बाद भी पानी को हमने पानी ही कहा है शराब नहीं, क्योंकि हम ये शिवाजी और अंबेडकर भगत यूं ही रूप अपने बदलते रहेंगे, और भारत को उजाली की पड़ी जो जरूरत तो जलते रहे हैं और जलते रहेंगे. जय 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 भीम.